నేను మాత ಬಂದ್ಬಿಡ್ರಿ ಚಾರ ಓಕೆ ನೋಡಿ चालू ಆಗ್ಯದ करेक्ट सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धानय्या सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. अक्कलकोटचे आराध्य दैवत स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नमस्कार करून त्यांना वंदन करून विद्येचे महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, समतेचे विचार सांगितलेले आमचे महात्मा बसवेश्वर, महाराष्ट्राचे आद्य छत्रपती शिवाजी महाराज या सर्व वंदनीय यांचे नावस्मरण करून आज 5 जानेवारी 2024 महाराष्ट्र शासन आणि गोवा शासन यांच्या अनुमतीने तसेच UGC नवी दिल्ली यांच्या अंतर्गत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थी जे प्राध्यापक होण्यासाठी स्वप्न ठेवलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेली आहे. या परीक्षेचा जो नोटिफिकेशन आहे आज पेपरमध्ये आलेली आहे. 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. प्राध्यापक होण्यासाठी धडपडत असलेले सर्व माझ्या भाऊ बहीण विद्यार्थी मित्रांना हा आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे. आपल्या हातात 90 दिवस वेळ आहे. या 90 दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्राची सेट परीक्षा व्यवस्थित तयारी करून परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे. या परीक्षेची जो नोटिफिकेशन या वेबसाईटवर आहे, सेट एक्झाम पुणे युनिव्हर्सिटी AC या वेबसाईटवर आपण जावं आणि तिथं तुम्ही ॲप्लिकेशन पहा. 12 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत ॲप्लिकेशन सुरू होणार आहे. त्या दरम्यान जर त्यावेळी तुम्हाला फॉर्म भरता आला नाही तर 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी लेट फी भरून तुम्ही परीक्षा देऊ शकताय. एक गोष्ट प्रामाणिकपणाने मी तुमच्या समोर सांगत आहे, परीक्षा द्यायची असेल तर पूर्ण 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 ठरवून पेपर द्या. माझं विनंती आहे तुम्हाला, सकारात्मक विचार करून पेपर द्या आणि परीक्षा उत्तीर्ण व्हा. ॲप्लिकेशन भरत असताना, फॉर्म भरत असताना नेगेटिव्ह विचार करून फॉर्म भरवू नका. कारण नेगेटिव्ह लोक आजूबाजू असल्यामुळे, नेगेटिव्ह लोक नेगेटिव्ह मार्गदर्शन करत असल्यामुळं आपण व्यवस्थित फॉर्म भरत नाही. फॉर्म भरलं तरी अर्धवट फॉर्म भरतो, मनात इच्छा नसताना आपण फॉर्म भरतो. तसं करू नका. वेल बिगन इज हाफ डन असे का म्हटलेले आहे. व्यवस्थित तुम्ही सुरुवात करून हे पेपर दिला पाहिजे. 7 एप्रिल रोजी पेपर होणार आहे हे माहीत आहे. या परीक्षेचा निकाल
लागण्यापूर्वी तुमचा निकाल यायला पाहिजे, म्हणजे 7 एप्रिल रोजीच तुमचा निकाल यायलाच पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही पेपर देणार आहात त्याच दिवशी पेपर संपल्या बाहेर आल्यानंतर तुम्ही सांगितलं पाहिजे की मी हे पेपर उत्तीर्ण होणार. तेवढं कॉन्फिडन्स असेल तरच हे पेपर द्या, नसेल तर नको. पूर्ण तयारी न करता जर पेपर लिहिला तर तुमचा वेळ वाया जाणार आहे, तुमचा पैसा वाया जाणार आहे, तुमचा प्रयत्न वाया जाणार आहे. त्यानंतर नेगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत असतो. आणि अजून एक विचारधारा असलेले माणसं असतात. ठीक आहे, त्यांचाही बरोबर आहे, मी मान्य करतो, परंतु परिपूर्ण नाही तो वाक्य. सेट नेट परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळणार नाही हे वास्तव आहे. कशाला परत पुन्हा एकदा सेट द्यायचं, पुन्हा एकदा नेट द्यायचं. बरोबर आहे, मी मान्य करतो, परंतु दुसरं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. नोकरी मिळत नाही म्हणून आपण इथंच बसला, परीक्षा पास न होता बसलं तर तुम्हाला मिळणारच नाही. हां, परीक्षा पास झाल्यानंतर अवकाश आहे, संधी मिळतो, अपॉर्च्युनिटी मिळतो, पुढचा रस्ता तुम्हाला दिसणार आहे, पुढचं भविष्य तुम्हाला दिसणार आहे, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. हे आहे हो, हे आहे. जीवन जगण्यासाठी कमीत कमी 30 ते 32 हजार एका कॉलेजमध्ये तुम्हाला मिळणार. सेट परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला कॉलेजमध्ये आता प्रवेश होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे वेल क्वालिफाईड आणि एलिजिबिलिटी ज्यांच्याकडे आहे त्यांनाच नोकरी मिळणार आहे. परमनंटची नोकरी मिळालं तर खूपच चांगलं, परंतु परमनंट नाही मिळालं तरी ॲटलिस्ट गौरव के साथ, रिस्पेक्ट के साथ तुम्हाला कॉलेजमध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळं हे परीक्षा तुम्ही द्यायलाच पाहिजे, कारण प्राध्यापक होण्यासाठीचा हा एकच आपल्याला राजमार्ग आहे. ह्या राजमार्गानेच आपल्याला जायचं आहे. जर नको आपल्याला प्राध्यापक व्हायचं नसेल तर सेट नेट देऊ नका, दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा दुसरा जॉब तुम्ही करू शकताय. तसं नाही ना. व्यवस्थित 30 दिवसांसाठी प्लॅनिंग करा, 30 दिवसासाठी लिमिटेड पुस्तक वाचन करा. 30 दिवसात म्हणजे 30 जे 3 महिना आहे, 3 महिना म्हणजे 90 दिवसामध्ये कमीत कमी 30 दिवस तुम्ही पेपर 1 कडे लक्ष द्या आणि 40 दिवस पेपर 2 कडे लक्ष द्या आणि 20 दिवस रिव्हिजनसाठी तुम्ही ठेवा. असं नियोजनबद्ध तुम्ही जर अभ्यास केला तर रिझल्ट मिळतो. माझा अनुभवाप्रमाणे सेट पेपर अतिशय सोपे असतात. सेटसारखं सोपं पेपर मी पाहिलंच नाही. असं का म्हणताय सर तुम्ही? कारण आत्तापर्यंत मी 64 वेळा परीक्षा पास झालो, 64 टाइम्स. आता अजून येणार आहेत रिझल्ट येणार आहेत. मग सोपं पेपर आहे म्हणून एवढ्या वेळा परीक्षा दिलो ना. मग कशाला दिलं? काही गरज होती का सर? असे नेगेटिव्ह असे बघा प्रश्न, अनेक लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात, परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे, जर मी 64 वेळा परीक्षा उत्तीर्ण होत असेल तर तुमच्याकडनं एक परीक्षा का होत नाही हे तुम्ही विचारा. यू शुड आस्क द क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. का होत नाही? आणि आत्ताची पिरियड जे 90 दिवस आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. आता सगळं जण जे विद्यार्थी असले, जे कॉलेजमध्ये CHBवर काम करत असलेला खूप बिझी शेड्यूल असतो. आता ह्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ कशा काढून अभ्यास करता हे तुम्ही ठरवा बघा. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणाने माझा जर सल्ला विचारला तर ते 3 महिने तुम्ही सोडा ते काम सोडल्यानंतर काय तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, तुमचं आयुष्य काय बर्बाद होणार नाही. 3 दिवस व्यवस्थित थोडं कष्ट घेऊन, थोडं म्हणतो मी, घरी बसून लायब्ररीमध्ये बसून 1 किंवा 2 पुस्तके घ्या, जास्त पुस्तक घेऊ नका. तेवढंच पुस्तक व्यवस्थित अभ्यास करा, प्लॅनिंग के साथ अभ्यास करा. पेपर 1ला किती मला मार्क घेतला पाहिजे, पेपर 2ला किती घेतला पाहिजे हे बघा ना. ह्या पाठीमागं जेव्हा 300 पैकी 150 160 घेतलेले विद्यार्थी परीक्षा पास झालेले आहेत, मग 300 गुणापैकी 150 160 मार्क तुम्हाला मिळत नाही का हो? अहो तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट केलेले विद्यार्थी आहात, तुम्हाला 300 पैकी 150 मार्क घेणं सोपं आहे. जर मी 270 घेऊन महाराष्ट्रात 1 नंबर येत असेल तर तो मला 150 मार्क का मिळत नाही हो? कुठं चुकतंय हे तुम्ही बघा ना.
कारण तुमचं चुकणं हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, दुसऱ्यांना माहिती नसतो तुम्ही काय करताय काय करत नाही. आणि दुसऱ्यांना तुमचं जीवनाबद्दल गरज नाही. तूच आहे तुझं जीवनाचं शिल्पकार, तूच आहे तुझं जीवनाचा काय म्हणतो, तूच आहे तुझं जीवनाचं संपूर्ण. यू आर द डायरेक्टर ऑफ युअर लाईफ, यू आर द हिरो ऑफ युअर लाईफ, यू आर द सोल्जर ऑफ युअर लाईफ. यू हॅव टू फाईट इट, यू हॅव टू फाईट इट. तुमचं जीवन आहे हे तुम्हीच लढलं पाहिजे. तुमचं जीवन आहे तुम्हीच कल्याण करून घेतलं पाहिजे. तुमचं जीवन आहे तुम्हीच सुंदर करून घेतलं पाहिजे. तुमचं जीवन आहे तुम्हीच पुढं जायला पाहिजे. तुमचं जीवन आहे तुम्हीच त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. हो, दुसरं कोणी काढतात, कारण दुसरे त्यांच्या जीवनात ते व्यस्त आहे. दरवर्षी सेट परीक्षेचे फॉर्म येतात, आपण फॉर्म भरतो, पुन्हा 2 मार्काने 4 मार्काने 6 मार्काने 10 मार्काने पेपर राहिलात असं म्हणतो. आणि पुन्हा असं काय म्हणताय, अवेअरनेस नाही तुमच्यामध्ये, जागृतपणा नाही का हो? परीक्षा पास होण्यासाठी गरज काय आहे? आणि पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्ही ॲनालिसिस केल्यानंतर यू विल अंडरस्टँड दॅट ऑल क्वेश्चन्स आर नॉट हार्ड, ऑल क्वेश्चन्स आर नॉट डिफिकल्ट, ऑल क्वेश्चन्स आर नॉट हायली डिफिकल्ट. देर आर सम easy questions, there are some simple questions, there are some concept based questions. You should read that question and you should get the result. सोप्या मार्गाने पेपर देऊन सोप्या मार्गाने परीक्षा पास व्हा. परीक्षेकडे पाहण्याची दृष्टिकोन तुम्ही बदला. जसा तुमचा दृष्टी असतो तसा सृष्टी दिसतो. तुम्ही जर ह्या सृष्टीकडे किंवा ह्या परीक्षेकडे अवघड अँगलने तुम्ही बघत असाल तर हा परीक्षा अवघडच दिसणार आहे तुम्हाला. मी हे परीक्षा सोपा आहे म्हणून 64 वेळा परीक्षा पास झालो. आणि वेगवेगळ्या राज्यात जाण्याची किती तीव्र इच्छा होती बघा. ज्यांच्याकडे तीव्र इच्छा असतो तोच माणूस परीक्षा पास होतो. ज्यांच्याकडे डिटर्मिनेशन असतो तोच परीक्षा पास होत असतो. जो विद्यार्थी डिवोशनप्रमाणे काम करतो तोच विद्यार्थी परीक्षा पास होतो. ज्याच्याकडे डेडिकेट भावना आहे तोच विद्यार्थी परीक्षा पास होतो. ज्यांच्याकडे स्ट्रॉंग डिझायर आहे तोच परीक्षा पास होत असतो. जर डिझायर नसेल, जर डेडिकेशन नसेल, जर हार्डवर्क करायची इच्छा नसेल, जर तुमच्याकडे क्षमता नसेल तर काय उपयोग? क्षमता आहे आणि तो क्षमता तुम्ही ओळखून हे परीक्षेत दिला पाहिजे. हार्डवर्क खूप इम्पॉर्टंट आहे आणि इंटेलिजन्स पण इम्पॉर्टंट आहे. परंतु इंटेलिजंट असलेले लोक पेपर का देत नाही किंवा पेपरला बसलं तरी ते कमी मार्काने का नापास होतात? तर टू द पॉईंट दे आर नॉट फोकसिंग. कुठं फोकस केला पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कुठं फोकस करताय ह्या परीक्षेकडे फोकस पाहिजे ना. 1 महिन्यापूर्वी जाहिरात येणार होती असं म्हणून जाहिरात दिलेली होती. पुणे विद्यापीठाकडून एक परिपत्र आलं होतं. त्याचवेळी तुम्ही उठला पाहिजे. आता फॉर्म सुटल्यानंतर सगळे लोक उठतात, ठीक आहे. आत्ता उठून तर आता झोपू नका. उठा, जागे व्हा. ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. सेट सर्टिफिकेट मिळेपर्यंत थांबू नका. हो, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला खूप व्हॅल्यू आहे हे तुम्ही डोक्यात घ्या. हो सर, कुठं नोकरी मिळतं, कुठं नोकरी मिळतात. आमचे एक मित्रवर्य, त्यांना आज मी खूप मानतो, आज दिल्लीमध्ये NCERTमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांना लागलेलं नोकरी. एका कॉलेजमध्ये 7 वर्ष नोकरी केल्यानंतर त्या कॉलेजने त्यांना हकललेत. मग त्या माणसाने दिल्लीला तिथं अप्लिकेशन केलं आणि ₹1 न देता, कारण दिल्लीमध्ये कोणाचे पैसे घेत नाही, डायरेक्ट त्यांना अपॉइंटमेंट मिळेल असिस्टंट प्रोफेसर म्हणून. अँड ही इज अ हँडिकॅप्ड पर्सन. तो हँडिकॅप्ड पर्सन आहे आणि इथून दिल्लीपर्यंत इंटरव्ह्यूला जाणं, तिथं इंटरव्ह्यू देणं, अहो इच्छाशक्ती पाहिजे ना. आणि ज्यांच्याकडे आशा भावना असतो ना त्यांना मिळत असतो. आणि दुसरीच घटना, एक माणूस इथं सोलापूरचं सतेहू उदाहरण आहे, तिथले त्यांना हकलले आणि आज हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये इफ्लूमध्ये त्यांना नोकरी मिळाली. बाहेर नोकरी मिळतात, इथंच नोकरी आहे असं म्हणत राहू नका. तुम्ही थोडं ठरवा. ठरवल्याशिवाय होत नाही, कृपया म्हणतो मी. कारण आहे ना, हा वेळ पुन्हा वेळ येत नाही हो. कारण पुढच्या वर्षी पुन्हा ऑनलाईन एक्झाम होणार आहे. पुढच्या वर्षी सिलेबस बदलणार आहे. पुढच्या वर्षी नवीन पॅटर्न येणार आहे. पुढच्या वर्षी नवीन सिस्टीम येणार आहे. पुढच्या वर्षी नेगेटिव्ह सिस्टीम येणार आहे ह्या परीक्षेमध्ये. आता नेगेटिव्ह सिस्टीम नाही, एखादा प्रश्न चुकलं तर मार्क कट होत नाही ह्या परीक्षामध्ये. आणि तुम्ही म्हणत असेल मी 2000 बघा, लक्ष द्या, 2013 डिसेंबर म्हणजे 2014 पासून माझा अभ्यास सुरू होता. हा नेटसेटचा प्रवास मी सुरू केला होतो 2013 डिसेंबरमध्ये. म्हणजे 2024
2014 पासून भरपूर मी अभ्यास करत राहिलो. 2014 पूर्ण अभ्यास केलो आणि 2015 सप्टेंबरमध्ये मी महाराष्ट्राची सेट एक्झाम दिलो आणि संपूर्ण राज्यात आय गॉट द फर्स्ट रँक. सांगायचं तात्पर्य मग तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 10 वर्ष मी हा नेट सेट क्षेत्रात सेवा करीत आहेत. मी खूप ऑर्डिनरी माणूस आहे. मला जास्त कळत नाही, परंतु कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी, रोज तेच काम करणे आणि काम करत असताना नाविन्यपूर्ण जो काम करतो त्यानंच यश मिळत असतो. आणि मिळालेलं यश दुसऱ्यांना सांगत जेव्हा आपण जातो ना, त्यावेळी समाधान, त्यावेळी आत्मविश्वास, त्यावेळी सुख वेगळाच असतो. एका शाळेत आज मी नोकरी करतोय, मला एक भाकरी मिळालेली आहे, परंतु ज्यांना भाकरी मिळालं नाही त्या विद्यार्थ्यासाठी मी काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसा नाही म्हणून तुम्ही हे परीक्षा ह्याच्यासाठी किती पैसे लागणार आहे तुम्हाला? फॉर्म भरायचा आणि 2 किंवा 3 पुस्तक आपल्याला खरेदी करायचं आहे. मग 2-3 पुस्तक खरेदी घेण्यास एवढं तुमच्याकडे कुवत नाही का? तेवढं शक्ती नाही का? नाही. पुस्तकावर तुम्ही खर्च केलाच पाहिजे. दॅट इज अन इन्व्हेस्टमेंट. शिक्षणामध्ये जो खर्च करतो ना तो माणूस तो खूप पुढे जाणार आहे. आणि डोंट कम्पेअर विथ अदर्स. त्यांच्यासोबत तुम्ही कशाला कम्पेअर करताय? त्यांच्यासोबत तुम्ही त्यांचा लाईफ इज डिफरंट आणि तुमचा लाईफ इज डिफरंट. सन इज ऑलवेज डिफरंट आणि मून इज ऑलवेज डिफरंट. यू कॅनॉट कम्पेअर सन विथ मून, कारण सनचा वेगळा काम असतो आणि मूनचा वेगळा काम आहे. चंद्र हा रात्रीच त्यांचं काम करत असतो, सूर्य हा दिवसात काम करत असतो. तुम्हाला सूर्य होत नाही आलं, तुम्हाला चंद्र होत नाही आलं, तर ॲटलिस्ट पणती तरी व्हा. पणती तुमचं जीवन तरी तुम्ही उज्ज्वल करा. तुमच्या जीवनाला तुम्ही दीप द्या. हो, मी हा का पोट तिडकीने मी हा वाक्य का म्हणत आहे, तर अवेअरनेस. तुम्ही एकदा पडा ह्या परीक्षेत आणि पडल्याशिवाय तुम्हाला कळणार आहे हे पेपर किती सोपा आहे म्हणून. पेपर 1कडे जास्त जे विद्यार्थी लक्ष देतात ना, तिथं 100पैकी 60, 70, 80, 90पर्यंत तुम्ही मार्क घ्या. आणि पेपर 2ला 200 गुणापैकी 100 गुण, दोन्ही मिळून 150 कसा मार्क मिळता येतील तेवढंच बघा ना. सहजरित्या परीक्षा पास होणार आहे तुम्ही. त्यामुळं खच्चीकरण करून घेऊ नका, आत्मविश्वास करून घेऊ नका. थोडं सिस्टमॅटिकने प्लॅनिंग करा, प्लॅनिंग के साथ अभ्यास करा. पहिल्यांदाच फॉर्म भरा. तुम्हाला माहिती आहे का, अजून मी माझा फॉर्म मी बाजूला काढून ठेवलं. जेव्हा 2015च्या सेट एक्झाममध्ये मी 1 नंबर आलो होतो ना, त्यावेळी मी कसं लक्षात ठेवलं कधी फॉर्म येणार आहे आणि कधी मी फॉर्म भरू. आणि पहिल्यांदाच व्यक्ती मी असा होतो की पहिला फॉर्म भरलेला माणूस. पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती पहिला फॉर्म आणि माझा तो ॲप्लिकेशन नंबर 1000001 आला होता. म्हणजे फॉर्म भरण्यासुद्धा मी चातक पक्षीसारखं मी वाट पाहत होतो कधी ह्या परीक्षेची जाहिरात येणार आहे. पहिलाच फॉर्म भरलं होतं. ह्याचा अर्थ तीव्र इच्छा आणि तीव्र लक्ष असायला पाहिजे. म्हणून ह्या परीक्षेकडे तीव्र इच्छे के साथ स्ट्रॉंग डिझायर असल्याशिवाय हे परीक्षा उत्तीर्ण होणं शक्य नाही. आणि जे विद्यार्थी काम करत आहे की आता प्राथमिक शिक्षक बघा, जे ड्युटी करत ते आता त्यांनाही जर सेटनेट परीक्षा पास झालं तर त्यांना उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी अशा पदावर महाराष्ट्र शासनाने आता त्यांना प्रमोशन देणार आहेत. सर्टिफिकेटमुळं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होत नाही, तुमचं आयुष्य कल्याण होणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं न्यू एज्युकेशन, न्यू सर्टिफिकेट, न्यू डिग्री ऑलवेज हेल्प यू. म्हणजे डिग्री घेऊन काही उपयोग आहे, पास होऊन काही उपयोग आहे, असे भोगस वाक्य, असं नेगेटिव्ह वाक्य माझ्यासमोर तरी बोलू नका. आणि बोललं तरी मी काय ऐकून घेणारा माणूस नाही. कोणी काय बोंबलत बोसल, कारण लोकांचं तोंड, जे नेगेटिव्ह बोलणाऱ्यांचं तोंड आपण बंद करू शकत नाही. म्हणून मी हात जोडून पुन्हा एकदा प्रामाणिकपणानं मी सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना एवढं सांगू इच्छित होतं की हा पेपर सोपा आहे. ह्या पेपराकडे पूर्ण लक्ष द्या आणि पूर्ण तयारी करा. पूर्ण तयारी करूनच पेपर द्या आणि त्याच्यासाठी त्याग करा. ह्या 3 महिन्यासाठी तुम्ही त्याग केला पाहिजे. जेव्हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपण जो माणूस त्या वर्ल्ड कपवरती पाय ठेवला होता तो नालायक माणूस, तो त्यांच्या संस्कृती असू दे, परंतु त्या टीममध्ये असलेला जो कॅप्टन होता ना पॅट किमिन्सचा, त्यांचं लाईफ स्टोरी तुम्ही बघितलं का? तुम्ही पेपरमध्ये आला होता. काय बोलला होते सर? IPLमध्ये 2013च्या IPLमध्ये त्यांना निवड केली होती. आत्ता 2024मध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचेल या प्लेअरला 24 कोटी रुपये देऊन खरेदी केलेले ह्या वर्षी. परंतु गेल्या वर्षीसुद्धा त्यांना खरेदी केले होते IPLमध्ये. कॅप्टनला पॅट किमिन्सला त्यांनी म्हणाला तुम्ही 20 कोटी द्या किंवा 40 कोटी द्या, मी येत नाही भारताला.
का येत नाही? मला 30 कोटी 40 कोटी महत्त्व नाही, मला 2000 लक्ष द्या, 2023मध्ये इंडियामध्ये मॅच होणार आहे वर्ल्ड कप, तो मॅच मला जिंकायचा आहे, मला माझ्या देशाला कप मिळवून द्यायचा आहे, मला हार्डवर्क करायचं आहे. मी प्रायव्हेट मॅच आता कुठलंही मॅच मी खेळणार नाही. आय वॉन्ट ओनली टू फोकस ऑन द वर्ल्ड कप, कमिंग वर्ल्ड कप. म्हणून हातात आलेले सगळं संधी त्यांनी, प्रायव्हेट संधी, सेल्फिश संधी, स्वार्थ संधी, सगळं त्यांनी त्याग केला आणि पूर्ण क्रिकेटवरती फोकस केला आणि 2023 परवा आपलं विरुद्ध त्यांनी मॅच जिंकला. सांगायचं तात्पर्य एवढाच, थोडं त्याग करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असायला पाहिजे. हां, आणि त्यासाठी थोडं पेशन्ससुद्धा पाहिजे. पेशन्स. दुसरं तो ऑस्ट्रेलिया मॅच काय झाला होता, पेशन्समुळं 200 रन एका माणसानं वन साइडेड मॅच जिंकतो. म्हणजे मॅच कधीही पलटी होऊ शकतो, फक्त लढण्याची जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे. आणि वेळ ज्या माणसाने वेळेला किंमत देतो तोच माणूस जीवनात जिंकू शकतो. आणि ह्यावेळी वर्ल्ड कपमध्ये काय झालं, श्रीलंकाचे एक प्लेयर सावकाश शेस होता, सावकाश येऊन क्रीजवर थांबल्यानंतर त्या हंपरनं सांगितलं तू आऊट आहे बाबा. त्यांनी म्हटलं ओ मला कशाला आऊट दिलं, कशाला आऊट दिलं. अरे हे तू पॅव्हेलियनपासून क्रीजपर्यंत यायला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ तू घेतला, त्यामुळं तू लेट कमर म्हणून तू आऊट. म्हणून एव्हरी सेकंड इज व्हेरी इम्पॉर्टंट, एव्हरी मोमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट. आणि पेशन्स जो ठेवतो तोच जिंकणार आहे. थोडं पेशन्स पाहिजे काम करत असताना, अभ्यास करत असताना. सचिन तेंडुलकर सर किती 70 मॅच खेळेपर्यंत त्यांनी एकही सेंचुरी मारलेलं नाही सचिन तेंडुलकर सर. आणि 70 मॅच खेळल्यानंतर 70व्या मॅचमध्ये त्यांनी सेंचुरी काढले होते. आणि 70 मॅच नंतर त्या 70 मॅचपर्यंत किती पेशन्स असेल हो त्यांना. आणि आज शतकांचं शतकवीर म्हणून सचिन तेंडुलकर सरांना, भारतरत्न म्हणून सचिन तेंडुलकर सरांना आपण पाहतो. सहनशीलता खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त इंटेलिजंट राहून उपयोग होत नाही. टॅलेंट कॅनॉट विन ऑलवेज, हार्डवर्क विन्स. दॅट इज वाय हार्डवर्क बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. हार्डवर्क बीट टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. म्हणून टॅलेंट असेल तर खूपच चांगलं, जर टॅलेंट नसलं तरी हार्डवर्क करा, मग मॅच जिंका. सचिन तेंडुलकरपेक्षा आपलं कांबळी सर किती श्रेष्ठ बॅट्समन होता माहिती आहे, विनोद कांबळी सर. परंतु कितीही श्रेष्ठ बॅट्समन असला तरी कन्सिस्टन्सी ठेवलं नाही, डिसिप्लिन ठेवलं नाही, पंक्च्युअलिटी ठेवलं नाही, डेडिकेट ठेवलं नाही, थोडं फॅशन केला आणि बरबाद झाला. आचरेकर गुरुजी एकाच गुरुखाली 2 व्यक्ती, एक बर्बाद होतो जीवनात आणि एक भारतरत्न बनतो. म्हणून गुरुपेक्षा शिष्य महत्त्वाचा आहे. मी काय म्हणतो लक्षात ठेवा, शिष्य इज व्हेरी इम्पॉर्टंट. APJ अब्दुल कलाम सर तेच म्हणतात, शिष्य इम्पॉर्टंट, गुरु नाही. जर गुरुही चांगला असेल, शिष्यही चांगला असेल तर अजून खूप चांगलं. आचरेकर गुरुजीने सांगितलं, अरे विनोद तू खूप इंटेलिजंट आहे, परंतु संयम ठेव. परंतु संयम त्याने घसरला आणि बर्बाद झाला. आज विनोद कांबळे सर म्हणतात मला कोणीतरी काम द्या. असं कसं? तसं नाही. म्हणून टॅलेंट असू द्या, टॅलेंटबरोबर स्किल असू द्या, स्किलबरोबर कॉन्फिडन्स असू द्या. आणि शांतरीत गवच्या गोंधळमध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करू नका. सिस्टमॅटिकने अभ्यास करा, शांत बुद्धीने अभ्यास करा आणि सेट परीक्षेकडे लक्ष द्या. जमलं तर मी लिहिलेले जे वेगवेगळ्या राज्यात पेपर देऊन आल्यानंतर रिपीट येणारे क्वेश्चन्स मला माझ्या लक्षात आलं, त्याप्रमाणे मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे मराठी मीडियमचे पुस्तक आहे. हे पुस्तक कृपया तुम्ही वाचन करावं. हे पुस्तक माझं तरी पुस्तक वाचन करा किंवा इतर कुठल्याही गुरुजनांचं पुस्तक घ्या आणि सगळ्यांचं पुस्तक घेत बसू नका. माझं तरी घ्या, दुसऱ्यांचा. कारण एक पुस्तक घेऊन व्यवस्थित अभ्यास करा. स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यास करा. हा मराठी मीडियम पुस्तक तुमच्यासोबत असायलाच पाहिजे. त्याच्यासोबत हा छोटासा इंग्लिश मीडियम पुस्तक आहे. हेही पुस्तक तुम्ही तुमच्यासोबत घ्या. आणि हे 5000 क्वेश्चन बँक, दिस इज माय ट्रेजर, हा माझा संपत्त आहे. प्रत्येक राज्यात पेपर दिल्यानंतर जे प्रश्न कुठल्या राज्यात विचारले होते, किती विचारले होते, कुठला प्रश्न रिपीट येतात, हे सगळं व्यवस्थित ॲनालिसिस करून ह्या पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून हा पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे. हे मराठी पुस्तक इम्पॉर्टंट आहे आणि हे छोटासा इंग्लिश मिडियम पुस्तक. पेपर 1साठी तिन्ही पुस्तक जर तुम्ही घेतला तर रिझल्ट येणारच आणि रिझल्ट यायलाच पाहिजे.
आणि पेपर 2साठी जर शक्य झालं तुमच्या विषयाच्या संबंधित जे काही मी मटेरियल कलेक्शन केलं होतं ते मटेरियल तुम्ही घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. कुठल्याही गुरूंचा तुम्ही पुस्तके घ्या, एक पुस्तक घेऊन त्याच्यावरती श्रद्धा ठेवून त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही नोट्स काढा आणि व्यवस्थित अभ्यास करा. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर फॉलो करा, सिलेबस व्यवस्थित लिहून घ्या आणि लिमिटेड पुस्तक तुमच्यासोबत असू द्या. व्यवस्थित कंटेंट तुम्ही पहा आणि पेपर 1साठीचं सगळं मटेरियल यूट्यूबवरती आता मी उपलब्ध करून देणार आहे. सगळं युनिट मी आता तयार करतो. हा शब्द देऊन माझे 2 शब्द संपवितो. नमस्कार. जय महाराष्ट्र.